मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो परिचित. कंपनीच्या संचालक मंडळातील माझ्या सहकाऱ्यांच्या आणि माझ्या वतीने आपणा सर्वांचे मी या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण आपला बहुमोल वेळ खर्च करून या सभेस उपस्थित राहिलात याबद्दल मी आपले आभार मानतो. परिचित. संचालकांचा अहवाल आणि दिनांक 31 मार्च 1989 रोजी संपलेल्या काळाचे तपासून हिशेब आपणाजवळ काही काळ आहेत आणि या सभेच्या वेळेपर्यंत ते अवलोकन करण्याची संधी आपणास मिळाली आहे असे मी समजतो. परिचित. संचालकांच्या अहवालावरून आपल्या लक्षात आले असेल की आपल्या कंपनीने आपल्या उद्योग क्षेत्रात सतत चढती कमान ठेवण्याची परंपरा याही वर्षी राखली. परिचित. आपल्या कंपनीने विभिन्न सहकार वर्गाशी व्यवसाय करून आपली निर्यातीची पातळी टिकवली असून चालू वर्षात ही प्रगती अशीच टिकविली जाईल अशी आशा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांची गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता गतवर्षीपेक्षा यंदा 29% उलाढालीत वाढ झालेली आहे. परिचित. चालू वर्ष विद्यमान पंचवार्षिक योजनेतील अंतिम वर्ष आहे. यात 8व्या योजनेस प्रारंभ करताना आपण आपली उद्दिष्टे नक्की करणे आवश्यक आहे. तसेच पुढील 5 वर्षात तोंड द्यावी लागणारी आव्हाने लक्षात घेऊन आपण उपयुक्त आखणी केली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या संतुलनाचा बिकट प्रश्न फक्त शासनाने धोरण निश्चित करणाऱ्यांनाच भेडसावतो असे नसून आपणा व्यावसायिकांनाही त्याला तोंड द्यावे लागत आहे. परिचित. निर्यात वाढीसाठी शासनाने काही नवीन गोष्टी अवलंबिल्या आहेत. त्यापैकी सर्वात अधिक लक्षणीय बाब पंतप्रधानांच्या पुढाकाराने वाणिज्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली केलेली औद्योगिक मंडळाची नियुक्ती ही होय. या मंडळामुळे प्रथमच शासन आणि उद्योजकांमध्ये देशाच्या औद्योगिक धोरणाविषयी परस्परांच्या विचाराचे आदानप्रदान होऊन जवळीक साधली आहे. या मंडळाला मोठ्या प्रश्नांवर सल्ला देणाऱ्या 5 समित्यांच्या ताबडतोब झालेल्या नियुक्तीने शासन व औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर होऊन निर्यात वाढीस मदत झाली आहे. परिचित. भारतीय उद्योगांच्या निर्यातीबाबत असे आशादायक चित्र दिसत असताना इंजिनिअरिंग व्यवसायातील काही गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात मूल्यवृद्धी झालेल्यापैकी औद्योगिक क्षेत्र हे एक. उदाहरणार्थ लॉजिंग उद्योगात 90% मूल्यवाढ झालेली आहे. अशा प्रकारे निर्यातीची क्षमता असणाऱ्या उद्योगांना उत्तेजन दिल्याने त्यांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा करणे आवश्यक आहे. या उद्योगांसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व सर्व साधने परदेशात मिळणाऱ्या किमतीला उपलब्ध करून देण्याची सोय करणे आवश्यक आहे. परिचित. आजच्या या सभेच्या निमित्ताने मी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि वित्तीय संस्था तसेच बँका यांना त्यांनी दिलेल्या सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो.